अन्न मस्त की संध्याकाळची वेळ आहे, पाऊस पडतोय, थंडगार वातावरण तयार झालं आहे. अशा वातावरणात काहीतरी चमचमीत खायची इच्छा झाली आहे. तर वडापाव खाण्याचा आपला आता विचार आहे. तर प्रथम आपण बटाटे आपले उकडून घेऊया. त्याचप्रमाणे आलं, मिरची, कोथिंबीर, लसूण हे देखील बारीक चिरून घेऊया आणि खलबत्त्यात टाकून त्याची मस्त की पेस्ट बनवून घेऊया, कारण ती खूप गरजेची आहे. आता आपली पेस्ट तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर देखील बारीक चिरून घेऊया. तोपर्यंत आपले बटाटे इकडे उकडून झालेले आहेतच. पुन्हा गॅस पेटवूया, कढई ठेवूया. तेलामध्ये मस्तपैकी जिरं, मोहरी, त्याचप्रमाणे आपण जे पेस्ट बनवली होती ते देखील टाकूया. कढीपत्ता मसाला तडका देऊया. हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. धने देखील त्यामध्ये ॲड करूया. हे सर्व मिश्रण मस्त की तयार करूया. त्याचप्रमाणे आपण जे बटाटे उकडून घेतले होते, ते स्मॅश तयार केलेला आहे, ते देखील आपण आता एकत्र करूया. ही सर्व भाजी एकत्र करून घ्यायची. त्यावरती कोथिंबीर देखील आपण ॲड करूया. सुंदर असं मिश्रण तयार करून घेतोय. झणझणीत भाजी तयार झालेली आहे. भाजी तयार झाली आपण पुन्हा एकदा ताटात काढून घेऊया. बेसन पीठ एका बाउलमध्ये घेऊया आणि या बेसन पीठमध्ये थोडंसं मीठ, चवीनुसार हळद, त्याचप्रमाणे खायचा सोडा हे देखील आपण ॲड करूया. हे मस्त मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घट्ट असं थोडंसं मिश्रण तयार करून घेऊया. आपलं मिश्रण तयार होतं आहे. मिश्रणामध्ये आपण भाजी तयार केली होती त्याचे वडे आपण तयार करून घेऊया. वडे तयार झाल्यानंतर आपण जे गॅस पेटवून त्यावरती तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर जे आपण वडे तयार केले होते ते बेसनमध्ये बुडवून कढईमध्ये सोडूया. मस्त की आपण वडे तयार करू झाले. आपले पहिलाच प्रयत्न होता. वडे देखील आता मस्त की तयार झालेले आहेत. थंडगार वातावरणामध्ये वडापाव खायची इच्छा झाली होती आणि आपला प्रयत्न मात्र तिथे यशस्वी ठरतोय. वडे तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत आपण पुदिना चटणी आणि मिरची देखील घेतले. हॉटेलमधून पाव आणले होते आणि या सर्वाची इथे मात्र दुर्वेश आणि ईश्वरी वाट पाहत होती. दुर्वेशसाठी वडापाव दिला. ईश्वरी पाव कशा प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देते पहिला बाईट घेतल्यानंतर. वा, सुंदर